मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हगवण्यांचा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात फरार निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा ठपका तर बंदूक रोखत कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा आरोप। खोट्या कागदपत्रांच्या आधारे हगवणे बंधूंना आयपीएस मामाकडून शस्त्र परवाना। सुशील आणि शशांक हगवणेंच्या शस्त्र परवान्याच्या फाईलवर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची सही। मला शस्त्र परवाना देण्याचा अधिकार नव्हता, तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचा TV9 मराठीला स्पष्टीकरण। हगवणेंच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। महिला आयोगाचं बार कौन्सिलला पत्र। अशा संवेदनशील प्रकरणांबाबत माध्यमांमध्ये बोलताना वकिलांनी भान ठेवावं, रुपाली चाकणकर संतापल्या। अजित पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिकटून बसलेत। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत, लक्ष्मण हाके यांची टीका। लक्ष्मण हाके हे देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर। हाकेंना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। अजितदादांवरील टीकेनंतर सूरज चव्हाण आक्रमक। लक्ष्मण हाकेंचा ढेकूण असाही उल्लेख। दोन्ही पवार एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर संजय राऊतांचा मोठा दावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, मग विरोधाचा प्रश्न येतोच कुठे? राऊतांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या विरोधात पक्षातील तरुण नेतृत्वामध्ये नाराजी असल्याची चर्चा। प्रदेशाध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप। परस्पर निवडीवरून पवारांकडे तक्रार जाणार, सूत्रांची माहिती। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटेंचा संतप्त सवाल। तर घरात ठेवलेल्यांचा नाही, तर वावरातील कांद्याचे पंचनामे होतील, कोकाटे यांची माहिती। माणिकराव कोकाटेंच्या डोक्यात ढेकूळ पडेल तेव्हा त्यांना त्याची किंमत कळेल, अंबादास दानवे यांची टीका। धनंजय मुंडे ध्यान साधनेसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात। गेल्या 8 दिवसापासून धनंजय मुंडे ध्यान साधनेमध्ये मग्न। धनंजय मुंडे यांनी अगोदरच ध्यान साधनेचा मार्ग शोधला, ही चांगली गोष्ट। मंत्रिपदानंतर मुंडेंची आमदारकी सुद्धा जाणार आहेच। लवकरच अजितदादा पक्षातून देखील हकालपट्टी करतील। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। 2652 लाडक्या बहिणी निघाल्या। सरकारी कर्मचारी 3,58,00,000 वसुली करण्यात येणार। तर काहींनी लाडकी बहीण योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेतला, हे देखील समोर। हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावेद मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष। नावेद मुश्रीफांच्या निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांचा जल्लोष। रवी वर्मा याने 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकला पाठवली। ठाण्यामधून एटीएसने अटक केलेल्या रवी वर्मा संदर्भात धक्कादायक खुलासा। पाकनं परत नापाक कृत्य केलं तर यावेळी भारतीय नौदल ओपनिंग करेल, राजनाथ सिंग यांचा इशारा। राजनाथ सिंग यांची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट। IPLमध्ये दमदार पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशी आणि पंतप्रधान मोदींची भेट। मोदींकडून वैभवचं कौतुक। स्वित्झर्लंडमधील हिमकडा कोसळला। प्लॅटेन गाव 90% उद्ध्वस्त। अनेक घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली। 300 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। एकाचा मृत्यू तर 1 जण अद्याप बेपत्ता। IPLच्या एलिमिनेटरमध्ये आज मुंबई आणि गुजरात आमने-सामने। दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती। जिंकणारा संघ पंजाबसोबत क्वालिफायर 2 खेळणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।